Network Initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे प्रोस्टेट कॅन्सरवरती असणारे आधुनिक उपचार आणि याविषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात ऑन्को सर्जन असणारे आणि रोबोटिक सर्जन असणारे डॉक्टर अश्विन ताम्हनकर सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तुम्ही आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर अश्विन ताम्हनकर सरांची. नमस्कार सर. थँक्यू. डॉक्टर अश्विन ताम्हनकर सरांचं व्यक्तिमत्व केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे. मला आवर्जून सांगायचं वाटतं की त्यांनी MS आणि त्यानंतर MCH ही युरोलॉजीमधली पदवी सायन हॉस्पिटल मुंबई या ठिकाणून संपादन केली आणि त्यानंतर खास करून ऑन्को युरोलॉजीमधलं प्रगत प्रशिक्षण त्यांनी टाटा हॉस्पिटल या ठिकाणून संपादन केलं. पण याच ठिकाणी ते थांबले नाहीत, तर खास करून ऑन्को युरोलॉजीमधलं पुढचं प्रगत प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांनी इंग्लंडला प्रयाण केलं. या ठिकाणी रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स UK या ठिकाणी राहून त्यांनी ह्या विषयातलं प्रगत प्रशिक्षण घेतलंच, पण विशेष करून रोबोटिक सर्जरीमध्ये या ठिकाणी त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. ह्या पुढे जाऊन मला आवर्जून सांगायचं वाटतं की ह्या सर्व प्रशिक्षणाचा लाभ हा भारतातील रुग्णांना व्हायसाठी ते भारतात परतले आणि सध्या विशेष करून ते अपोलो हॉस्पिटल आणि अपोलो कॅन्सर सेंटर नवी मुंबई या ठिकाणी कार्यरत आहेत. डॉक्टर अश्विन ताम्हनकर यांनी ऑन्को युरोलॉजीच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना विविध प्रकारचे मानसन्मान मिळालेले आहेत, पण त्यातले काही महत्त्वाचे सन्मान मला जरूर या ठिकाणी सांगायचे वाटतात. त्यामध्ये विशेष करून सलग 4 वर्ष त्यांना युरोलॉजी सोसायटी ऑफ इंडियातर्फे नॅशनल प्राइज देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. या व्यतिरिक्तही त्यांना विविध प्रकारचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सन्मान मिळालेले आहेत, पण त्यांचे ह्या व्यतिरिक्त जागतिक स्तरावरती शोधनिबंध प्रसिद्ध पावलेले आहेत आणि विशेष करून युरोलॉजीच्या पुस्तकामध्ये 10 चॅप्टर त्यांचे पब्लिश झालेले आहेत. मला आवर्जून सांगायचं वाटतं की त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक डॉक्टर्स आज प्रशिक्षण घेत आहेत. अर्थातच आजच्या कार्यक्रमामध्ये विशेष करून आपल्याला ते प्रोस्टेट कॅन्सरविषयी मार्गदर्शन करणार आहेत. हा महिना नोव्हेंबर महिना खास करून प्रोस्टेट कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून साजरा केला जातो आणि त्या निमित्तानेच आजचाही जनजागृतीपर कार्यक्रम आहे. तर आपल्याला ह्याविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर जरूर आपण कॉल करू शकता पुढील नंबरवरती. संपर्कासाठी स्क्रीनवरती आपण नंबर बघत आहात, ते यूरो ऑन्कोलॉजी विषयाचे हेल्पलाईन नंबर आहेत आणि ह्या सर्व असणाऱ्या उपचारांचा लाभ घेऊ शकता. सर, ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला आपल्याला पहिला प्रश्न हा विचारावा वाटतं की यूरो ऑन्कोलॉजी हे आमच्या प्रेक्षकांसाठी एक नाविन्यपूर्ण असं क्षेत्र आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण युरोलॉजिस्ट आहातच, म्हणजे किडनी, ब्लॅडर ह्या गोष्टींशी आपण नेहमी निगडीत असणाऱ्या गोष्टींवरती उपचार करत असता. यूरो ऑन्कोलॉजीमध्ये काय वैशिष्ट्यपूर्ण उपचार येतात किंवा कोणत्या प्रकारचे आजार, कोणत्या प्रकारचे पेशंट आपण बघता, काय सांगता येईल? सो यूरो ऑन्कॉलॉजी हे युरोलॉजी नंतरचं सब स्पेशलायझेशन आहे. सो बेसिकली सब सुपर स्पेशलायझेशन आय विल से. ह्याच्यामध्ये आम्ही डेडिकेटेड कॅन्सरचा फोकस ठेवतो युरोलॉजीतल्या कॅन्सर्सना. सो 5 ते 6 डेडिकेटेड कॅन्सर्स और डेडिकेटेड ऑर्गन्स, किडनी, युरिनरी ब्लॅडर, प्रॉस्टेट, युरेटर, मेल जेनायटल ऑर्गन्स अँड ॲड्रिनल. सो टेस्टिकल, पेनिस अँड ॲड्रिनल ऑर्गन्स. एवढ्या 5 ते 6 कॅन्सर्सचे डेडिकेटेड ट्रीटमेंट अँड दॅट्स अ नीश एरिया ऑफ एक्सपर्टीज अँड फोकस. त्याच्यामध्ये आम्ही फक्त आणि फक्त तेवढ्या सर्जरीज आणि रोबोटिक सर्जरीचा अमालगमेशन करतो फॉर द बेस्ट पॉसिबल आउटकम्स. सो ह्याच्यामध्ये जनरली नॉन कॅन्सर्स युरोलॉजीचा जास्त इंटरफरन्स येत नाही. येस, आपण हे आता जाणून घेतलं डॉक्टर अश्विन ताम्हनकर सरांकडनं की खास करून किडनी, युरेटर, ब्लॅडर म्हणजेच मूत्रपिंड झालं, मूत्रवाह नलिका झाल्या, मूत्राशय ज्याला ब्लॅडर म्हटलं जातं, आणि त्याचप्रमाणे प्रोस्टेट ग्रंथीचे जे आजार आहेत विशेष करून ह्यांच्याशी निगडीत ज्या समस्या आहेत, तर ह्याविषयीचे अधिक मार्गदर्शन आपल्याला हवं असेल तर जरूर आपण कॉल करू शकता पुढील नंबरवरती. संपर्कासाठी स्क्रीनवरती आपण नंबर बघत आहात, हे यूरो ऑन्कोलॉजीचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्याविषयी कोणतीही समस्या आपल्याला असो, उपचारांविषयी मार्गदर्शन हवं असो तर आपण जरूर ह्या नंबरवरती कॉल करू शकता. सर, अर्थातच कार्यक्रमामध्ये आपण आज प्रोस्टेट विषयी जास्त करून मार्गदर्शन घेणार आहोत, तर आम्हाला सुरुवातीला प्रोस्टेट आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी सांगा, काय सांगता येईल? सो प्रॉस्टेट ही एक ग्रंथी असते वॉलनटच्या शेपची, ब्लॅडरच्या खाली साधारणतः लोकेटेड असते. सो ब्लॅडर, प्रॉस्टेट आणि तिथून लघवीचा रस्ता हा बाहेर येतो. ती फक्त पुरुषांमध्ये असते. त्याचं मेन फंक्शन असतं ते रिप्रोडक्शनसाठी असतं आणि आफ्टर सर्टन एज ग्रुप म्हणजे 40 ते 50 नंतर त्याचा साईज वाढतो आणि अल्टिमेटली बिकॉज ऑफ द इन्क्रीज इन द साईज थोडासा न्यूसन्स वाढतो, युरिनचे ऑब्स्ट्रक्टिव्ह सिम्पटम्स येतात. कारण प्रॉस्टेट ही युरेथ्राला चारी बाजूनी वेढून असते, त्यामुळे साईज वाढल्यामुळे युरेथ्रावर दबाव येतो आणि युरिनचे सिम्पटम्स, रात्री उठणे, दिवसा वारंवार जाणे किंवा इन्फेक्शन्स होणे आणि लघवीला पास करण्यासाठी डिफिकल्टी होणे अशी सिम्पटम्स येत राहतात. ह्याच्यामध्ये कुठल्याही कॅन्सरची लागण होणे याला प्रॉस्टेट कॅन्सर आपण म्हणतो. इन जनरल हा बराच कॉमन कॅन्सर आहे. एक्झॅक्टली स्टॅटिस्टिक्स सांगायचं झालं तर हा पुरुषांमधला 2nd मोस्ट कॉमन कॅन्सर आहे. रफली अक्रॉस द ग्लोब स्टॅटिस्टिक्स बघितले तर 14.6% इज फॉर लंग कॅन्सर आणि आपल्याकडे 14.3% आहे प्रॉस्टेट कॅन्सर. इंडियामध्ये पण ऑब्व्हियसली सिमिलर प्रेझेंटेशन्स असतात. जनरली बघायचं झालं तर एखाद्या वर्षामध्ये साधारणतः 1.3 मिलियन प्रॉस्टेट कॅन्सरचे रुग्ण डायग्नोज होतात पर इयर
आणि अनफॉर्च्युनेटली 3.5 लाख साधारणतः रुग्ण सकम होतात कॅन्सरसाठी, त्यांची डेथ होते बिकॉज ऑफ कॅन्सर इन वन पर्टिक्युलर इयर. हा कॅन्सर खूप कॉमन कॅन्सर आहे आणि ग्रोईंग इन्सिडन्स आहे, त्यामुळे सगळ्यांनी ह्याच्याबद्दल अवेअर होणं महत्त्वाचं आहे. हेच आपण आता जाणून घेतलं की का महत्त्वाचं आहे प्रोस्टेट कॅन्सरविषयी अवेअरनेस जागृत करणं, कारण फार मोठ्या संख्येने आज पुरुषांमध्ये हा प्रोस्टेट कॅन्सर आपल्याला दिसतो आणि जर का आपण ह्याचं लवकर निदान केलं तर उपचार पूर्ण करणं आपल्याला शक्य आहेच, पण प्रिव्हेन्शन करणं ही ह्याचं शक्य आहे. अर्थातच कसं आपण कार्यक्रमात जाणून घेणार आहोत सरांकडनं, पण तत्पूर्वी सर, जेव्हा ही वाढते प्रोस्टेट ग्रंथी वाढते, मग कधी ती कॅन्सरची असते कधी कॅन्सरची नसते, तर कोणत्या प्रकारची लक्षणं निर्माण होतात, काय सांगता येईल मला? सो जनरली कॅन्सरमुळे डायरेक्ट सिम्पटम्स इनिशियली येणार नाहीत, कारण जसं मी म्हटलं की बॅकग्राऊंडमध्ये एनलार्जमेंट ऑफ द प्रॉस्टेट होत असते, ती प्रत्येक पुरुषाला आफ्टर सर्टन एज ग्रुप होते आणि त्याच्यामध्ये कॅन्सरची लागण होते. अर्ली स्टेजेसमध्ये कॅन्सरमध्ये डायरेक्ट सिम्पटम येणार नाही, पण जे सिम्पटम्स असणार ते मेजॉरिटीली युरिनचे सिम्पटम्स असणार बिकॉज ऑफ द एनलार्जमेंट ऑफ द प्रॉस्टेट, जो दबाव येतो. कॅन्सरमुळे परसे कधी कधी ब्लिडिंग युरिनमध्ये होऊ शकतं आणि इनिशियल स्टेजेसमध्ये याच्या व्यतिरिक्त मेन सिम्पटम्स नाही आहेत. त्यामुळे ऑल द मोर रिझन की आपण ह्याच्याबद्दल अवेअर राहिलं पाहिजे, की ह्याच्याबद्दलचा नॉलेज ठेवलं पाहिजे आणि ह्याच्याबद्दलचं टेस्टिंग केलं पाहिजे, कारण सिम्पटम डायरेक्टली येणार नाही आहेत. लेट स्टेजमध्ये जे इंडियामध्ये अनफॉर्च्युनेटली रियालिटी आहे की लेट स्टेजमध्ये जेव्हा हा कॅन्सर स्टेज 4मध्ये जातो आणि बोन्समध्ये जातो, तेव्हा आपल्याकडचे नियरली 50% पेशंट्स हे बोनमध्ये गेल्यामुळे बोनी पेन्सच्या संदर्भाने आपल्याला प्रेझेंट करतात सॅडली. दॅट इज द लेट सिम्पटम. आपण आता हे जाणून घेतलं डॉक्टर अश्विन तामनकर सरांकडनं की कशा रीतीने प्रोस्टेट ग्रंथीची वाढ झाली की आपल्याला सुरुवातीच्या काळात लक्षणं दिसतात. खास करून लघवीशी निगडीत समस्या आपल्याला दिसतात. लघवीची धार कमी होणं, लघवीचा जोर कमी होणं, लघवीला कधी कधी आपल्याला जात असताना थेंबाथेंबाने लघवी होते किंवा लघवी झाली तरी सुद्धा पूर्ण आपलं ब्लॅडर रिकामं झालंय असं वाटत नाही, पुन्हा लघवीची भावना राहते किंवा कधी कधी रक्तस्राव सुद्धा आपल्याला लघवीतनं दिसू शकतो. आणि त्यामुळे अशाच पद्धतीची कोणतीही लक्षणं आपल्याला लघवीशी निगडीत आढळली तर जरूर त्वरित आपण जवळच्या युरोलॉजिस्टचा सल्ला घ्या. आपण युरो ऑन्कोलॉजीची हेल्पलाईनही बघत आहात, ह्याहीवरती आपण फोन करून आपले प्रश्न विचारू शकता. खास करून पुरुषांसाठी अतिशय महत्त्वाचा असा हा आजचा जनजागृतीपर कार्यक्रम आहे. डॉक्टर, अर्थातच ह्या अनुषंगाने मला विचारायचं की जेव्हा अशा स्वरूपात रुग्ण आपल्याकडे येतात तेव्हा आपण कशा रीतीने त्यांचं निदान करता, आणि जसं आपण म्हणालात की जर का आपण लवकर ह्याचं निदान करू शकलो तर अर्थातच उपचारही आपण चांगले करू शकतो, तर त्यासाठी काही टेस्ट आपण सजेस्ट कराल का काही ठराविक वयोगटामध्ये, काय सांगता येईल? आपण पाश्चात्य देशांमधल्या गाईडलाईन्स बघितल्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल युरोपियन असोसिएशन ऑफ युरोलॉजीच्या गाईडलाईन्स बघितल्या किंवा फॉर दॅट मॅटर अमेरिकन गाईडलाईन्स जरी बघितल्या, तरी वयाच्या 50 नंतर प्रत्येक पुरुषाची आयडियली एक स्क्रीनिंग टेस्ट केली जाते, ज्याला आपण सिरम PSA टेस्टिंग म्हणतो. PSA स्टँड्स फॉर प्रॉस्टेट स्पेसिफिक अँटीजन. सो एक ही बेसिक ब्लड टेस्ट आणि एक फिजिकल एक्झामिनेशन बाय एन एक्सपर्ट, अशा दोघांचं कॉम्बिनेशन जे असतं ते प्रॉस्टेट कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये डायग्नोज करण्यासाठी महत्त्वाचं पडतं. ह्याला आपण स्क्रीनिंग म्हणतो. सो ही टेस्ट कोणामध्ये करावी? डेफिनेटली येस, ज्यांना पूर्ण सिम्पटम्स आहेत युरिनचे त्यांच्यामध्ये तर ही मस्ट आहे, पण आयडियली स्पीकिंग हे प्रत्येक पुरुषाने सिम्पटम्स असू देत की नसू देत वर्षाकाठी एकदा वयाच्या 50 नंतर 75 वर्षापर्यंत साधारणतः ही टेस्टिंग्स रेग्युलरली केली पाहिजेत आणि त्याच्यामधून हा कॅन्सर लवकरात लवकर आपल्याला डायग्नोज होईल. कारण कॅन्सर कधीही इमिडिएटली स्टेज 4मध्ये जात नाही. इट टेक्स इयर्स, म्हणजे बरेच वर्षानुवर्ष कॅन्सर बॉडीमध्ये राहतो आणि डिटेक्ट होत नाही आणि तेव्हा तो स्टेज 4मध्ये पोहोचतो. जर आपण वेळच्या वेळेला त्याला निदान केलं, अर्ली डायग्नोसिस केला, स्क्रीनिंग केलं, तर हा स्टेज 4मध्ये पसरणारच नाही मेजॉरिटी ऑफ द सिच्युएशन्स. नमस्कार, माझं नाव सुदीप प्रामाणिक. माझे सासरे जे राहतात केरळला, त्यांचं वय आहे 70 वर्ष. मागच्या वर्षी त्यांना लघवीचा त्रास झाल्यामुळे जेव्हा त्यांचा फर्दर आम्ही डायग्नाइज केलं तर त्यांना प्रोस्टेट कॅन्सर हे आढळलं गेलं. तर आम्ही डॉक्टर अश्विन तामणकर अपोलो हॉस्पिटल बेलापूरमध्ये त्यांना जाऊन भेटलो. त्यांनी आम्हाला पूर्ण प्रोस्टेट कॅन्सरची माहिती दिली. हल्ली मेडिकलमध्ये एवढा टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स केलं आहे प्रोस्टेटमध्ये, तिकडे रोबोटिक सर्जरी म्हणून आहे. डॉक्टर अश्विन तामणकरनी रोबोटिक सर्जरी करून त्यांचा प्रोस्टेटचा ग्लँड काढलाय आणि आज माझे सासरे एकदम व्यवस्थित आहे. मला आवर्जून सांगावंसं वाटतं की खास करून प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजीमध्ये डॉक्टर अश्विन तामणकर सरांचा विशेष इंटरेस्ट आहे आणि त्या निमित्ताने ते बरेच जनजागृतीपर कार्यक्रमही करत असतात आणि ह्या निमित्ताने बरेच कॅम्प्सही केले जातात. त्यामुळे जरूर आपल्याला प्रोस्टेट कॅन्सरविषयी अधिक माहिती असेल किंवा आपल्याला प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्टने आपले चेकअप करून घ्यायचे असेल तर जरूर कॉल करू शकता. आपण पुढील नंबरवर संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, PSAचा हे व्हॅल्यू कधी कधी आपल्याला जर का प्रोस्टेट मसाज असेल किंवा सायकलिंग करणारे किंवा बराच काळ अशा पद्धतीचे काम करणाऱ्या लोकांमध्ये वाढलेलं दिसतं, तर अशा वेळेस आपण कशा रीतीने निदान करतो? प्रॉस्टेटची जी व्हॅल्यू असते ती कधी कधी इन्फेक्शन्समुळे
आणि एखाद्या पेशंटची युरिन अडकली असेल आणि कॅथेटर लागला असेल तर ती व्हॅल्यू जास्ती येते, ती आपण फॉल्स पॉझिटिव्ह म्हणतो किंवा फॉल्सली हाय असते. अशा वेळेला आपण जनरली वेट करतो की अँटीबायोटिक्स देऊन इन्फेक्शन कमी करून आपण वेट करतो आणि PSA रिपीट करतो आणि पुढचे डिसिजन्स घेतो. आणि सध्या डायग्नोसिससाठी PSAच्या व्यतिरिक्त आपण MRI आणि त्याच्यानंतर प्रॉस्टेटची बायोप्सी करतो. बायोप्सी इज अ मस्ट फॉर प्रूव्हिंग अ डायग्नोसिस. त्यामुळे या फ्लोमध्ये जनरली इन्व्हेस्टिगेशन्स केली जातात आणि आपण कन्क्लूड करतो की या पेशंटला कॅन्सर आहे की नाही आहे. सर, ह्या अनुषंगाने मला विचारायचं आहे, अर्थातच जेव्हा असे प्रोस्टेट ग्रंथी वाढलेले रुग्ण आपल्याकडे येतात तेव्हा अर्थातच पहिले टप्पा आहे तो कॅन्सरचं निदान करणं आहे. तर आणि ते निदान केल्यानंतर त्याचं स्टेजिंग कसं केलं जातं किंवा त्यातले टप्पे कसे आपण निर्धारित करता, काय सांगता येईल? जेव्हा PSAची टेस्ट वाढून येते तेव्हा आपण त्यांना पुढची MRI करतो आणि मग बायोप्सी करतो. बायोप्सीमध्ये हा कॅन्सर प्रूव्ह होतो आणि बॉडीमध्ये पसरलाय की नाही हे बघण्यासाठी एक डेडिकेटेड पेट स्कॅन असतो, त्याला PSMA पेट स्कॅन म्हणतात. हे तिन्ही बॅटरीज ऑफ इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर मग आपलं फायनली आपल्याला स्टेज कळते की कॅन्सर तिथेच आहे, लोकलाइज किंवा लोकली ॲडव्हान्स म्हणजे सराउंडिंग स्ट्रक्चर्समध्ये आहे, की बॉडीमध्ये पसरला आणि स्टेज 4मध्ये आहे, मेटास्टॅटिक आहे. आणि त्यानुसार मग आपण पुढच्या थेरपीज त्यांच्या करतो. आणि मला आवर्जून सर्व प्रेक्षकांना सांगायचं की आता प्रोस्टेट कॅन्सरसाठी सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेत. आपल्याला याविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर जरूर आपण कॉल करू शकता पुढील नंबरवरती. हे यूरो ऑन्कॉलॉजीचे हेल्पलाईन नंबर आहे, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व असणाऱ्या उपचारांचा लाभही घेऊ शकता. सर, आपण अर्थातच आता निदानाविषयी बोललोच, काय काय उपचार आता प्रोस्टेट कॅन्सरसाठी उपलब्ध झालेले आहेत स्टेज वाईज, काय सांगता येईल आम्हाला? सो इनिशियल स्टेजेसमध्ये जेव्हा आपण प्रायमरी ट्रीटमेंट क्युरेटिव्ह इंटेन्शननी जेव्हा करतो त्याच्यामध्ये मोठे मोठे आपल्याकडे 2 ऑप्शन्स असतात. एक म्हणजे सर्जरी करून पूर्णच्या पूर्ण प्रॉस्टेट रिमूव्ह करायची, त्याला आपण रॅडिकल प्रॉस्टेटेक्टमी म्हणतो. आणि दुसरा ऑप्शन जो असतो तो रेडिएशन थेरपी विथ विदाउट हॉर्मोन थेरपी असा असतो. सो ही रॅडिकल प्रॉस्टेक्टमी म्हणजे इसेन्शियली आपण करतो काय, किंवा आता मी एक्सप्लेन करेन की ही आता रोबॉटिकली केली जाते. सन 2000मध्ये रोबॉटिक सर्जरीचं इव्हॉल्युशन झालं US मध्ये आणि आता ऑलमोस्ट 2 डेकेड झाली, 2 दशकं झाली. आणि त्याच्यामध्ये या रोबॉटिक सर्जरीचा जो ग्रोथ होता किंवा ज्या रोबॉटिक सर्जरीचे फिनेस होते, ॲडव्हान्सेस होते, ते इतके चांगले झाले की आता ही फार प्रिसिजन सर्जरी झालेली आहे. सो आपण रोबॉटिक सर्जरी प्रॉस्टेटची कशी करतात ते एका व्हिडिओच्या माध्यमाने समजून घेऊया. सो नॉर्मली पेशंट हा ॲनेस्थेशियामध्ये असतो, जनरल ॲनेस्थेशियामध्ये असतो. त्याला पूर्ण बेहोश केल्यानंतर व्यवस्थित पोझिशनिंग आणि पॅडिंग केलं जातं. छोटे छोटे पोर्ट्स बॉडीमध्ये इन्सर्ट केले जातात 8-8 मिलीमीटरचे आणि त्याच्यामधून इन्स्ट्रुमेंट्स रोबॉटची बॉडीमध्ये जातात. बेसिकली हे ॲडव्हान्स फॉर्म ऑफ लॅप्रोस्कोपी आहे. एकदा ती इन्स्ट्रुमेंट्स गेली की त्याला रोबॉटची कार्ड जी येते ती येते आणि डॉक होते, त्याला आपण डॉकिंग म्हणतो. आणि त्यातून ते रोबॉटचे स्पेसिफिक 3 ते 4 इन्स्ट्रुमेंट्स आत टाकले जातात. एकदा हे अटॅच झालं की पूर्णच्या पूर्ण कंट्रोल सर्जन शेजारीच बसून टेबलाच्या बाजूला बसून कन्सोलमध्ये एका 3 डायमेन्शनल बॉक्समध्ये बसून ही सर्जरी करतो, हाता आणि पायाचा वापर करून, ज्याच्यामध्ये हे पूर्ण मुवमेंट्स केल्या जातात, अतिशय प्रिसिजन मुवमेंट्स केल्या जातात आणि एक्झॅक्टली त्या बॉडीमध्ये पेशंटच्या ट्रान्सलेट केल्या जातात. ऑपरेशनच्या वेळेला आपण प्रॉस्टेट आणि त्याच्या मागचे सामान्य वेसिकल नावाच्या ग्रंथी पूर्ण काढतो आणि आसपासचे लिम्फ नोड्स काढतो. एकदा हे कंप्लीट झालं की पेशंटच्या बॉडीमधनं आपण तो स्पेसिमेन बाहेर काढतो आणि ब्लॅडर म्हणजे लघवीची पिशवी आणि युरेथ्रा हे एकमेकांना नवीन टाक्यांच्या संदर्भात नवीन टाके मारून आपण त्याला नवीन जॉईंट बनवतो आणि त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी थोड्या वेळासाठी थोडे दिवसासाठी कॅथेटर ठेवला जातो. रोबॉटिक सर्जरीचे ॲडव्हान्टेजेस काय पडतात त्याच्यामध्ये की ही 3 डायमेन्शनल विजन असते, 20 टाइम्स मॅग्निफिकेशन असतं, खूप प्रिसिजन असतं. जनरली ब्लड लॉस, जुन्या काळामध्ये ओपन प्रॉस्टेट सर्जरीचं ब्लिडिंग आणि ब्लड ट्रान्सफ्युजनचा रेट खूप जास्ती असायचा. ॲज कम्पेअर टू दॅट आता हार्डली काही पेशंट्सना ब्लड ट्रान्सफ्युजन लागतं. ब्लड लॉस इज व्हेरी मिनिमल. त्यांची रिकव्हरी खूप फास्ट होते कारण मेजर इन्सिजन काहीच नसतो, मेजर चिरा नसतो बॉडीला, छोटे छोटे कट्स असतात. सेम डेला पेशंट्सना डाएट चालू केलं जातं. नेक्स्ट डे पेशंट स्वतः चालतो फिरतो, फेअरली पेनलेस असतो. मायनर फक्त सर्जरी पोस्ट सर्जरीचे फिलिंग असतं पण मेजर पेन नसते. पॅरासिटामॉल सारख्या साध्या पेन किलरवरती पेशंट कम्प्लिटली स्वतः चालतो फिरतो, पेशंटचं डाएट चालू केलं जातं आणि विदिन 48 आवर्स अप्रॉक्सिमेटली पेशंटला डिस्चार्ज केलं जातं. आणि ह्या सगळ्या ॲडव्हान्टेजेसमुळे पेशंटची रिकव्हरी फास्ट होते. आपण ह्या रिकव्हरीज 2 माध्यमांमध्ये बघतो. एक असतं ते कॅन्सर रिलेटेड आउटकम्स आणि दुसरं फंक्शनल आउटकम्स. कॅन्सर आउटकम्स ऑब्व्हियसली आर इक्वल ऑन बोथ साइड्स. फंक्शनल आउटकम्स आर लिटिल बेटर बिकॉज इथे मॅग्निफिकेशन जास्ती आहे. जसं आपण बोलत होतो तसं ज्या नर्व स्पेरिंग प्रॉस्टेट सर्जरीज आपण करतो, ज्याच्यामध्ये काही पेशंट्स हे यंग असतात, त्यांना सेक्शुअल फंक्शन प्रिझर्वेशन हा एक फंक्शनल आस्पेक्ट ऑफ सर्जरी असतो. त्याच्यामध्ये आपण बिकॉज ऑफ द मॅग्निफाईड विजन्स नर्व स्पेरिंग केलं जातं आणि ह्या नर्व्स आपल्या पेनिसला इरेक्शन्सच्यासाठी महत्त्वाच्या असतात. सो
फंक्शनल आउटकम्स ऑफ सर्जरी आर टू फोल्ड. वन इज इरेक्टाईल फंक्शन रिकव्हरी आणि युरिनचं जे इनिशियली थोड्या वेळासाठी लिकेज होतं त्याची रिकव्हरी. ह्या दोन्हीच्या आस्पेक्टला रोबोटिक सर्जरीचा आपल्याला फायदा पडतो. सो स्टेज 4 कॅन्सरमध्ये जनरली आपण पूर्ण ऑब्व्हियसली सर्जरी करून प्रॉस्टेट काढू शकत नाही, कारण त्याचा फार ॲडव्हान्टेज नाही. तर त्यावेळेला आपण ट्रीटमेंट असणारे लॉंग टर्म कंट्रोलसाठी, आणि त्यावेळेला आपण रेग्युलर माध्यमांनी इंजेक्शन्स देऊन बॉडीमधली हॉर्मोन्स कमी करतो, प्लस ऑर मायनस किमोथेरपी किंवा अजून काही टॅबलेट्स देतो ज्याच्यामुळं बॉडीमधल्या टेस्टोस्टेरॉन लेवल्स कमी होतात, आणि त्याच्या अनुषंगाने प्रॉस्टेट कॅन्सर दाबून ठेवला जातो आणि त्या स्टेजमध्येही पेशंटला बऱ्यापैकी आयुष्य मिळतं. एक अमूल्य विवेचन केलं आपल्याला आता डॉक्टर अश्विन तामनकर सरांनी की कशा रीतीने रोबोटिक सर्जरीमुळे आता एक वैद्यकीय क्रांती झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही प्रोस्टेट कॅन्सरच्या उपचारांमध्ये. विशेष करून मला आवर्जून सांगावं वाटतं की आपल्याला प्रोस्टेट कॅन्सरशी निगडीत कोणती समस्या असो किंवा युरो ऑन्कॉलॉजीशी निगडीत कोणती समस्या असो, ज्यामध्ये किडनी कॅन्सर आहेत, ब्लॅडर कॅन्सर आहेत, पेनाईल कॅन्सर आहेत किंवा इतर ॲड्रेनल ग्लँडचे कॅन्सर आहेत, तर ह्या सगळ्या संबंधित आपल्याला उपचार उपलब्ध आहेत. विशेष करून अपोलो हॉस्पिटल आणि अपोलो कॅन्सर सेंटर या ठिकाणी डॉक्टर अश्विन तामनकर सरांच्या मार्गदर्शनाखाली फक्त या उपचारांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कॉल करायचा पुढील नंबरवर, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, ह्या अनुषंगाने अर्थातच आपण उपचारांविषयी आम्हाला मार्गदर्शन केलंच, पण प्रोस्टेट कॅन्सरला प्रतिबंध करायचा असेल तर आज काय करणं आवश्यक आहे आणि हा अनुवंशिक असतो का, काय सांगता येईल? अनुवंशिकता प्रॉस्टेट कॅन्सरमध्ये हे नवीन रिसर्चचा भाग आहे. अनुवंशिकता म्हणजे एका पॅरेंटकडून पुढच्या पॅरेंटकडे किंवा पुढच्या जनरेशनकडे हा कॅन्सर ट्रान्समिट होणे, म्हणजे वडिलांना असेल तर मुलांमध्ये जी रिस्क असते ती थोडी वाढलेली असते किंवा वडिलांच्या भावांमध्ये रिस्क वाढलेली असते. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे काही जीन्स जी असतात ती नेक्स्ट जनरेशनमध्ये जर डॉटर असेल तर ती मुलगी असेल तर तिच्यामध्येही ब्रेस्ट अँड ओव्हरियन कॅन्सरची रिस्क थोडीशी वाढू शकते, ज्याला ब्राका जीन्स म्हणतात. सो अनुवंशिकता हा एक प्रकार आहे प्रॉस्टेट कॅन्सर, त्यामुळे आपल्याला ह्याचा अवेअरनेस असणं महत्त्वाचं आहे. आणि एस्पेशली सगळ्यात महत्त्वाचं, जो पेशंट डिटेक्ट होतो त्याच्या पूर्ण फॅमिली मेंबर्सनी ह्याच्याबद्दल केअरफुल राहणं आवश्यक आहे आयुष्यामध्ये. प्रिव्हेन्शन एकदम पूर्ण प्रिव्हेन्शनचे फॅक्टर्स नाहीत, कारण एक डेफिनेटिव्ह असा रिस्क फॅक्टर प्रॉस्टेटचा कॅन्सरचा नाही, जसा स्मोकिंग किंवा अल्कोहोल कन्झम्पशन, हे जे रिस्क फॅक्टर्स काही कॅन्सरसाठी कारणीभूत असतात, असा डायरेक्ट प्रॉस्टेट कॅन्सरचा रिस्क फॅक्टर नाही. पण हा फेअरली कॉमन कॅन्सर आहे, कारण हा हॉर्मोन डिपेंडंट कॅन्सर आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं सेकंडरी प्रिव्हेन्शन जे आपण म्हणतो, म्हणजे अर्ली डायग्नोसिस अँड स्क्रीनिंग, त्याच्यावरती आपल्याला रिलाय करणं फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक पुरुषांनी आज जे आपल्याला ऐकतायत त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की वयाच्या 50 नंतर PSAची टेस्ट आणि एक्झामिनेशन हे वर्षाकाठी एकदा झालं पाहिजे, आणि त्यातले काही ॲबनॉर्मल रिझल्ट्स असतील तर ते स्पेशलिस्ट डॉक्टरला कन्सल्ट करून पुढचे फॉलोअप आणि पुढच्या ट्रीटमेंट्स आणि पुढचे डायग्नोसिस केले पाहिजेत. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा युरोलॉजीशी निगडीत कॅन्सर असो, म्हणजे किडनी कॅन्सर, ब्लॅडर कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, पेनाईल कॅन्सर, ॲड्रेनल ग्लँडचे कॅन्सर आहेत, तर ह्याविषयी आपण जरूर ह्या हेल्पलाईनवरती मार्गदर्शन घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभही घेऊ शकता. सर, आपल्याला आपल्या प्रेक्षकांना जाता आता काय सांगायला आवडेल, आणि विशेष करून आजचा हा जनजागृतीवर कार्यक्रम नोव्हेंबर महिना आहे म्हणून आहे, आणि आपण ह्या नोव्हेंबर महिन्याला मूव्हेंबर म्हणता, काय आहे मागचं गणित? सो मूव्हेंबर फाउंडेशन हे 2003 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये फाउंडेशन झालं, आणि त्याचा मेन इनिशिएटिव्ह आहे प्रॉस्टेट कॅन्सर, टेस्टिक्युलर कॅन्सर अवेअरनेस, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेन्स हेल्थ आस्पेक्ट ऑल्सो. सो त्याच्यासाठी नोव्हेंबर महिन्यामध्ये जगभरातली माणसं हे दाढी आणि मिशी वाढवतात, कारण हा मेल हॉर्मोन डिपेंडंट कॅन्सर आहे आणि हे प्रतीक आहे प्रॉस्टेट कॅन्सरचं, आणि त्याच्यासाठी हा अवेअरनेसचा इनिशिएटिव्ह असतो. मूव्हेंबरचं एक न्यूमॉनिक सॉर्ट ऑफ आपल्याला अंडरस्टँड करता येईल. एम म्हणजे मेन्स हेल्थ, ओ इज ओव्हर ग्रोईंग इन्सिडन्स ऑफ प्रॉस्टेट कॅन्सर, हा ऑलमोस्ट सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर आणि सून इट विल बी द मोस्ट कॉमन कॅन्सर. व्ही इज व्हेरी सिम्पल स्क्रीनिंग टेस्ट जे आपल्याला डायग्नोज करणार आहेत या कॅन्सर, PSA आणि एक्झामिनेशन वयाच्या 50 नंतर वर्षाकाठी एकदा. E इज एक्सपर्ट युरोलॉजिकल ऑन्कॉलॉजी ओपिनियन. M इज मेल हॉर्मोन डिपेंडंट कॅन्सर, आणि B इज ब्लॅडर आउटलेट ऑब्स्ट्रक्शन, कारण सिम्टम्स अशा माध्यमांनी येतात. E इज रेडिएशन, एक्सटर्नल बीम रेडिएशन थेरपी, आणि R स्टँड्स फॉर प्रिसिजन रोबोटिक कॅन्सर सर्जरी. सो ह्या मूव्हेंबरच्या अनुषंगाने मी एक क्लास मेसेज देऊ इच्छितो की प्रॉस्टेट कॅन्सर हा महत्त्वाचा कॅन्सर आहे, स्क्रीन डिटेक्टेड कॅन्सर आहे, वन ऑफ दी ओनली स्क्रीन डिटेक्टेड कॅन्सर्स इन मॅन, म्हणजे पुरुषांमध्ये. 50 नंतर या 2 सिम्पल टेस्ट लोकांनी करणं आवश्यक आहे. ओव्हरऑल फिटनेस फार महत्त्वाचं आहे. कुठले इन जनरल कॅन्सर्स फिटनेस जर व्यवस्थित बाळगला, एक्सरसाइज केले, व्यसनं कमी केली तर कुठल्याही कॅन्सरचं इन्सिडन्स आणि प्रपोर्शन कमी होतं. योग्य वेळेला योग्य तपासण्या करा. आपली 50 नंतरची PSAची टेस्टिंग रेग्युलरली करून घ्या. डॉक्टरांचा सल्ला घ्या, आणि चांगली लाईफस्टाईल बाळगणे हे सगळ्यांचं आपलं प्रायमरी कर्तव्य आहे. एक मोलाचा संदेश दिला आपल्याला आता डॉक्टर अश्विन तामनकर सरांनी की आपण जरूर त्यामुळे चांगली लाईफस्टाईल, चांगली जीवनशैली बाळगणं हे आहेच प्रत्येकाचं कर्तव्य, पण त्याच अनुषंगाने वयाच्या 50 नंतर प्रत्येक पुरुषांनी PSAची टेस्ट दरवर्षी एकदा जरूर करून घ्या. आणि हेच आजच्याही कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. आजचा हा जनजागृतीपर कार्यक्रम खास करून ह्याचसाठी आहे. आणि ह्या व्यतिरिक्त पुढे जाऊन आपल्याला कोणत्याही स्वरूपाची लघवीशी निगडीत समस्या असेल तर त्वरित जवळच्या डॉक्टरांचा
सल्ला घ्याच. पण जी आपण हेल्पलाईन स्क्रीनवरती बघतात ही युरो ऑन्कॉलॉजी जी हेल्पलाईन आहे, आपल्याला किडनी कॅन्सर असो, ब्लॅडर कॅन्सर असो, प्रोस्टेट कॅन्सर असो किंवा ॲड्रिनल ग्लँडचे कॅन्सर आहेत, कोणत्याही युरोलॉजीशी निगडीत कॅन्सर असो त्यांच्यासाठी ही हेल्पलाईन जरूर आहे. ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि हा सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. सर, आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शनाचं प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.